नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आपल्या लाडक्या बाप्पासाठी मोतीचूर मोदक तयार करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका बाउल मध्ये 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण पाऊण कप पाणी थोडं थोडं घालून त्याचा एक बॅटर तयार करून घेऊया। हे बघा, या बॅटरची अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। आता हे बॅटर आपण एका पायपिंग बॅग मध्ये ओतून झाल्यानंतर पायपिंग बॅगला घट्टसर अशी गाठ मारून घ्यायची। आणि त्यानंतर पायपिंग बॅगच्या अगदी टोकाला एकदम छोटासा आपण छिद्र पाडून घेणार आहोत, म्हणजे आपली बुंदी वाढायला आपल्याला मदत होईल। बघा, अशा प्रकारे ही बुंदी आपण जसं आपण पिचकारीला प्रेस करतो अशा प्रकारे प्रेस करून आपण ही अशी बुंदी पाडायची आहे। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता ही बुंदी पाडून घेऊया। बुंदी पाडल्यानंतर ती पळीच्या साहाय्याने हलवत राहायचं आणि जोपर्यंत बबल येत आहे तोपर्यंत ही हलवायची। त्यानंतर बबल यायचं बंद झालं की ते एका झाऱ्यामध्ये आपण काढून घ्यायची। अशा प्रकारे आपण सर्व बुंदी तयार करून घ्यायची। बघा, आपली बुंदी तयार झालेली आहे। आता आपण पाक तयार करूया। पाक तयार करण्यासाठी इथे मी एका बाउल मध्ये चिमूटभर कलर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ½ कप पाणी ओतलेलं आहे। आता कढईमध्ये पाऊण कप साखर आणि आपण जे पाणी तयार केलेलं आहे ते ओतूया। गॅस चालू करून साखर आपण मेल्ट करून घेऊया। साखर मेल्ट झाली, या स्टेजला गॅस बंद करायचा आणि जी बुंदी आहे ती ओतून आपण साखरच्या सिरप मध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। मिक्स झाल्यानंतर गॅस चालू करायचा आणि अगदी स्लो गॅसवरती सिरप बरोबर ही बुंदी आपण शिजवून घ्यायची। 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वॉटरमेलन सीड्स घालूया 1 चमचा आणि त्यानंतर अगदी थोडंसं परतून मग गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून असंच 10 मिनिटं ठेवून द्यायचं। बघा, 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे मिश्रण एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मोदकाच्या साच्याला सुद्धा आपण आतून साजूक तूप लावूया आणि सारण भरून त्याच्यामध्ये मस्त असे आपण सुबकदार मोदक तयार करून घेऊया। बघा, अशा प्रकारे मस्त असे आपले मोतीचूर मोदक तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।